सिंहेचं तसं नसतं. सिंह हातपाय आपटून राग व्यक्त करते, चीड व्यक्त करते. समोर घ्यायला आलेला शिपाई किंवा हे असेल त्याला फाईट बीट मारून भीती दाखवायचा प्रयत्न करते. मुलगी असेल तर ती थोडासा टाहो फोडेल, पण ती रूल करायचा जास्त प्रयत्न करते. बरोबर ज्यांनी न्यायला आले ना, बघ तुम्हाला परत नाही, मला आज शाळेत जायचं नाही, शाळेत उद्या जायचं का आपण विचार करू नंतर, पण पहिले मला घरी नाही तर मी पप्पांना सांगेन, मग पप्पाला जर कळलं माझ्या फोडेल बरं का तुला, अशा भाषेत बोलेल. मुलगा असेल तर मुलगा आईची धमकी देईल. जनरली सिंह अपोजिट सेक्सकडे जास्त अट्रॅक्टिव्ह असतो. मुलगी असेल तर ती पप्पाच्या याच्यात असते, पप्पाच्या काय म्हणतो आपण त्याला, तिला तिचा पप्पा जणमर्द वाटत असतो. आणि मुलगा असेल तर त्याला त्याची आई आवडत असते आणि त्याला ती एकदम आपण काय म्हणतो त्याला वाक्चतुर आणि समोरच्याला निष्प्रभ करणारी बाई वाटत असते. त्यामुळे तो दम देईल बरोबर ज्यांच्या आल्या त्यांच्या. म्हणजे आई असेल बरोबर तर बापाला हे करतो म्हणून सांगेल, बाप असेल तर आईला हे करतो म्हणून सांगेल, मामा काका येते असतील तर ते त्यांच्याच यांनी डोसेल. डोसचा उपयोग नाही बघितलं की ते त्या शिपायाचा हात धुवून आत जाणार, किंवा त्या जी बाई घेऊन तो मुलगा किंवा मुलगी आत जाणार. हे कळकेप्रमाणे डबा बिबा सांभाळण्याचा प्रयत्न नाही करत. हे काय करतात, हे सरळ काढून त्या शिपायाच्या किंवा त्या बाईच्या हातात देतात. कुठं ठेवायचं तिथं ठेव, माझ्या वेळेला मला दे म्हणजे झालं. आणि सगळीकडं नजर फिरवत बसतात. आणि मग आपल्या अंडर राहील आणि आपल्याशी व्यवस्थित राहील. म्हणजे जसं कळकेचा मुलगा रडणाऱ्या किंवा मुलगी रडणाऱ्या मुलाकडं किंवा मुलीकडे जाणार नाही, हे आवर्जून त्यांच्याकडे जातील. काय झालं रडायला, एवढी पोरं आली आहेत ना शाळेत, चल नको रडू. मुलगा असो मुलगी असो, तो जो मित्र होईल ना, तोही मित्र त्यांचा बराच काळ टिकणारा असतो. कारण तो मित्र ह्याला डॉन मानत असतो आणि हा त्याला आपला सपोर्टेड सहकारी. याच्याकडनं आपण वाटेल ते करून घेऊ शकतो आणि याचं आपण सगळंच करतो. आपण याचे करते होते. बघा विचार करा, 3 ते 4 वर्षाची मुलं असतात ही, पण प्रत्येकाच्या असणारी वेगळी भावना. सिंहेच्या डोक्यात कायम हे असतं की मी राज्य करता, मी सगळं हँडल करून मी मॅनेज करणार. त्यामुळे ते 2-4 रडणारी मुलं एकत्र करतील आणि लगेच त्यांची टोळी जमवून टाकतील. आणि अशी टीम देखील बहुतेक वेळेला मॅट्रिक्युलेशन पर्यंत टिकलेली मी पाहिलेली आहे. कन्या द्विधा मनस्थिती. मुलगा आईला विचारेल किंवा जो कोणी सोडायला आला त्याला, का जायचं असतं शाळेत, गेलंच पाहिजे का, आणि जायचं असेल तर आजच मोठं झाल्यावर जाऊ ना, आत्ता काय गरज आहे. मग शेवटी ती जर व्यक्ती जा शाळेत, गुपचूप आज जायचं नाही तर मम्मीला सांगेन किंवा पप्पांना सांगेन असं काहीतरी बोललंय की मग नाईलाज झाल्यासारखा चेहरा करून ते त्या शिपायाकडे बघतात किंवा त्या घ्यायला आलेल्या बाईकडे बघतात. मुलगी असेल तर त्या शिपायाला म्हणते, काका कसं जाऊ आत, तुम्ही सांगाल तसं. कारण माहितीये पर्याय नाही, आता करायचंच आहे. मग तेवढं चुचकावून त्या काका दादा ताई म्हणून त्या व्यक्तीला हे करून. आणि मुलगा असेल तर तो त्याच्या कडेवरच बसेल आणि गप्पा मारायला सुरुवात करेल. मग आपल्याला सोडायला आई आली हेही विसरून जाऊन त्याच्याबरोबर तो आत जाईल. आत गेल्यानंतर आपल्यासारखे सिमिलर कोण दिसतंय की जे बोलत बसलंय. बुधाची रासे, प्रचंड बौद्धिक ताकद असलेली रासे आणि आत्मविश्वास असलेली रासे. तेव्हा ती मुलगी असो मुलगा असो, ते आपल्याकरता 4-5 मुलगी असेल तर 4-5 मैत्रिणी, मुलगा असेल तर 4-5 मैत्रिणी अशी शोधायला मागं जाईल. आणि मग त्याच्या जर लक्षात आलं की या सिंहेच्या पोरांनी त्या 4 जणांना दाबून ठेवलेले आहेत, ते 4 जण आता रडत नाहीत, ते मिक्सअप झालेले आहेत, हे डायरेक्ट त्या सिंहेच्या ह्याच्यावर त्याच्याशी हाय हॅलो करतील. फार जवळ जाणार नाहीत. हे सिंह कन्या फार काळ टिकत नाही. पण कसं आहे किंवा त्यातल्या त्यात जो दानगट असतो त्याच्याशी वाद न करता हाय हॅलो ठेवलं तर आपल्याला त्रास होत नाही.
या तत्वानुसार ते करते. मुलगी असेल तर ते त्यातल्या त्यात मुलींच्यातली डॉन शोधते, मुलगा असेल तर मुलांच्यातला डॉन शोधतो. पण हे अपोजिट याच्याकडं फारसं हे करत नाही. ते एकमेकांना हे करतील. तुळेचं तर अजून वेगळं असतं. त्यांना पहिले शाळेत जायचंच का? मला सगळं समजतंय ना, मला सगळं येतंय ना, मग मी तिथं जाऊन काय वेगळं करणार आहे? बघ, तू म्हणत असशील तर मी घरातच चूप बसतो ना, मला शाळेत कशाला पाठवते? इथपासून त्यांचं म्हणजे शाळेला आवरायला सुरुवात झाल्यापासून त्यांचा तो मुद्दा चालू असतो. शाळेच्या दारात पोचलं की मुलगा मुलगी दोघंही साधारण तुळेचे सारखेच अभिमानी असतात की मी खूप ग्रेट. ते शिपायाची वाट बघणार नाही, मॅडमची वाट बघणार नाही, शाळेच्या गेटमध्ये उभं राहतील आणि चौफेर नजर फिरवतील. कदाचित मुलगा आणि मुलगी तुळेचे एकाच वेळेला एका शाळेत एंटर करताना जर दिसले तर लक्षात घ्या यांच्यात मैत्री होणार आणि दोघे आपापला आब राखून मैत्री ठेवणार. ही मैत्री कशी असते? ही मैत्री ज्या दिवशी ते समोर येतील त्या दिवशी खूप बळता आलेली असते, पण ज्या दिवशी समोर न बाजूला जातील त्या दिवशी येतं काही त्याचं म्हणजे असं खूप लागलं हे झालंय असं काही नाही. तुळेला असं भावना ओथंबून बोलता नाही येणार, पण ते जागतिक विषयावर चर्चा करायला तयार असतं. हे 3 नाही तर 4 वर्षाचा, पण त्या आमच्या घरी बिल्डिंगमध्ये कसं ग्रेट आहे सगळं हे सांगायला तो तयार असतो, मुलगी असो मुलगा असो. तुळेचं हे आहे की ते मोठे पण दाखवायला जास्त जातात, म्हणजे ते त्यांच्या वयापेक्षा मोठ्या कृती जास्त करायचा प्रयत्न करत असतात. ॲज अगेन वृश्चिकेचा असाल ना तर ते पहिले चिडचिड व्यक्त करणार, दप्तर आणि डबा त्याला हातही ते लावणार नाहीत. हे आत्तापर्यंत आपण पाहिलं की निदान ते दप्तर आणि डबा हातात घेऊन येणारे असतात, वृश्चिक नाही. त्यांचं दप्तर आणि त्यांचा डबा त्यांच्याबरोबर आलेल्या व्यक्तीच्या हातात असतो आणि ती व्यक्ती त्या शिपायाच्या किंवा मॅडमच्या हातात देते आणि सांगते जा बघा बघा का पोरगं खोडकर आहे. हे फारसं भोकाड पसरणार नाही, किंबहुना हे रडणार नाहीत, एखाद्या विचारवंतासारखे आत जाते. आत गेल्यानंतर डोळे मात्र भरून आलेले असतात पण ते दाखवत नाहीत. एक प्रकारची चीड किंवा अपमानाची भावना झाल्यावर जे तुम्हाला वाईट वाटतं ना तसं त्यांना ते वाईट वाटलेलं असतं. काय मी 4 वेळा म्हणलो की आज नाही उद्या जाऊ, तरी आईनं मम्मीनं पप्पानं माझं ऐकलं नाही ह्याचा त्यांना तो अपमान वाटलेला असतो. त्यामुळे डोळे भरून आलेले असतात पण ते ओठ दाबून आत जाणार की आता म्हणलीच आहे ना मी आज जाऊन हाडा घालून दाखवतो, एवढी त्यांची तयारी असते. मग ते मुलगा असो मुलगी असो. आणि आत गेल्यानंतर सगळ्यात त्यांचं बारीक नजर असतं ती आपल्या डब्यावर आणि आपल्या दप्तरावर की तो शिपाई किंवा ती मॅडम ते कुठं ठेवते. एक असतो पहिल्या दिवशी पहिल्यांदा जो शिपाई किंवा जी मॅडम त्यांना आत नेईल ना ती 10वी पर्यंत त्यांच्या दृष्टीवरनं ग्रेट असते आणि 10वी पर्यंत त्यांची ती पहिली मैत्रीण किंवा पहिला मित्र असतो. मग आत गेल्यानंतर अंदाज वृश्चिकेला लगेच मित्रमैत्रिणी मिळत नाहीत, म्हणजे किंबहुना त्यांच्या एक्सप्रेशननुसार पहिली लोक त्यांच्यापासून हटकून राहतात आणि मग मित्रमैत्रिणी मिळतात. साधारण जर तुम्ही तसं कॅल्क्युलेट करायला गेला ना तर वृश्चिकेच्या मुलाला किंवा मुलीला पहिल्या आठवडाभर कुणी नसतं, त्यांचे ते सिंगल असतात पण ते त्यांच्या विश्वात रममाण असतात. कुठंतरी स्वतःचं एस्टॅब्लिशमेंट, पण ज्या वेळेला ते स्वतःला एस्टॅब्लिश करतात त्यावेळेला मात्र त्यांना डझनानी मित्रमैत्रिणी मिळतात. पण हे मित्रांच्यात किंवा मैत्रिणींच्यात वाहून जाणारे नसल्यामुळे एक अलूफ लेवलला ते बाहेर राहतात शेवटपर्यंत. या उलट धनेच आहे.